जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध। पहलगाम येथील पर्यटन स्थळी काही पर्यटक जातात, म्हणजे 2000च्या जवळपास तिथे पर्यटक असतात आणि तिथे अचानक पोलिसांच्या वेशामध्ये दहशतवादी येतात, गोळीबार करतात आणि गोळीबार करत असताना ते धर्म विचारतात। हिंदू धर्माचे म्हणल्यानंतर गोळीबार करून त्या ठिकाणी काही पर्यटकांना ठार केल्या जातं आणि दहशतवादी निघून जातात। आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण एक एक गोष्ट पाहिली तर लक्षात येईल की आतंकवादी की हे दहशतवादी येतात कुठून, प्रवेश घेतात कुठून आणि डायरेक्ट पर्यटन स्थळी जातात कसे आणि पर्यटकांपर्यंत पोहोचतात कसे। मग कुठे गेले आहेत आपल्या गुप्तचर यंत्रणा, सगळ्या गुप्तचर संस्था आणि सुरक्षा पुरवणाऱ्या आपल्या यंत्रणा कुठे गेले आहेत, कुठे गेले आहेत आपले संरक्षण मंत्री, पावला पावलावर संरक्षण देणारे, आणि कुठे गेले आहे आपलं ते तोंड नेहमी बडबड करणारं की देश सुरक्षित हातात आहे म्हणणारं। आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर इथे हल्ले होतातच कसे दहशतवाद्यांचे, कारण की दहशतवादी जर या देशामध्ये प्रवेश घेत असतील आणि पर्यटकांवरती हल्ले करत असतील तर देश सुरक्षित हातात आहे हे म्हणता येणार नाही, कारण की सध्या देश पूर्णपणे असुरक्षित आहे असंच आपल्याला मान्य करावं लागलेलं आहे। त्याचं कारण आहे की निष्पाप जीवांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तर नवविवाहित जोडपं होतं आणि जेव्हा एखाद्या नवविवाहित पतीवर हल्ला होतो त्या पत्नीची काय दशा झाली असेल हे विचार करणे महत्त्वाचे आहे। पाकिस्तानने हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आहे की दहशतवादी धर्माच्या नावाखाली इथे पाठवायचे आणि इथे हिंदू म्हणल्यानंतर गोळीबार करायचा, तर हे धर्माच्या नावाखाली कितीपत योग्य आहे, कारण की आपल्याला जर राज्य करायचं असेल तर ते धर्माच्या नावावर करता येत नाही तर ते कार्याच्या नावावर करता येतं। मग कार्य कोणतं केलं पाहिजे तर ते धर्मच शिकवतो, कार्य हे सत्कर्म केलं पाहिजे आणि सत्कर्म करून हे गोळीबार करून सत्कर्म घडत नसतं आणि कुठल्याही देशावर सहज राज्य करता येत नसतं। आता आपल्या राज्यकर्त्यांनी काय लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्याच देशामध्ये जे धर्मांधतेचं बीज आपण पेरत आहोत आणि धर्मांधता वाढत आहोत आणि धर्माची ठेकेदारी जणू काही एखाद्या विशिष्ट समूहाच्या लोकांनी, विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांनीच घेऊन टाकलेली आहे आणि हे धर्माचे ठेकेदार नेहमी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अशी दंगली लावण्यासाठी आता पारंगत झालेले आहेत। आणि मग भारत देशामध्ये संपूर्णपणे द्वेष असा पसरेल की हे जे दहशतवादी पाकिस्तानी मुस्लिम आहे हे भारतावरती धर्माच्या नावाखाली गोळीबार करत आहेत। मग इथे सुद्धा भारत देशामध्ये मुस्लिम राहतात, परंतु भारत देशाने स्वतःहून मुस्लिमांना कधी असा त्रास दिला नाही। तुम्ही मुस्लिम आहेत हे भारतामध्ये विचारण्याची सुद्धा गरज नाही, कारण इथे वेशभूषेवरूनच कळतं की कोण हिंदू आहे आणि कोण मुसलमान आहे। भारत देशातील लोकांनी जर अशा गोळ्या घालायच्या ठरवल्या असत्या तर विचारायची सुद्धा गरज पडली नसती तुम्ही हिंदू आहेत का मुसलमान आहेत, दिसण्यावरून भारत देशातील लोकांनी डायरेक्टली गोळ्या घातल्या असत्या। पण भारत देशाने असा स्वतःहून दहशतवाद कधीही निर्माण केला नाही, म्हणून हे भारत सरकारने आणि पाकिस्तानच्या सरकारने सुद्धा सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे। धर्म हिंदू असेल, आता धर्म मुसलमान असेल, इस्लाम असेल, या दोन्ही धर्मांमध्ये तुम्ही गोळ्या घाला म्हणजे आपल्या धर्माचं रक्षण होईल असं एकाही धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं नाही। जर सांगितलं असल्यावर तर त्याही पाकिस्तानच्या सरकारने येऊन सांगावं की आमच्या धर्मग्रंथामध्ये आमच्या धर्माचं संरक्षण किंवा आमचा धर्म वाढवण्यासाठी इतरांना गोळ्या घाला असं सांगितलेलं आहे। आणि हिंदू धर्मामध्येही सुद्धा एखाद्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं नाही की हिंदू मुस्लिम असं बीज पेरणी करा आणि हिंदू मुस्लिम दंगली लावा म्हणजे हिंदू धर्म वाढेल असंही सांगितलेलं नाही। सगळ्या धर्मांमध्ये जर एकच चांगलं असेल तर ते आहे अहिंसा, आणि म्हणून हा अहिंसा धर्म या दोन्ही सरकारने पाळला पाहिजे। पाकिस्तानलाही काही भारताचं खूप हित आहे असं नाही, कारण की पाकिस्तानला तर चान्सच पाहिजे फक्त की भारतामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष कधी निर्माण होतो, अशा दंगली कधी पेटतात आणि मग एकदा आपण जर असा एखादा धर्मांच्या नावावरून गोळीबार केला तर भारत देशामध्ये पूर्ण अशांतता पसरेल आणि मग आपल्याला त्या ठिकाणी राज्य करता येणं किंवा घुसखोरी करता येणं सोपं जाईल। परंतु भारत देशामध्ये घुसखोरी करणं इतकंही सोपं नाही हेही पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हा भारत देश नाही तर हा महाभारत आहे, निस्ता भारत नाही, हा महाभारत आहे। पूर्वकाल परंपरापासून हा महाभारतच म्हणून ओळखला जातो आणि म्हणून हा महाभारत असल्यामुळे इथे दहशतवाद्यांना थोडाही थारा नाही। या दहशतवाद्यांचा जाहीर निषेध तर आहेच, परंतु यांना पूर्णपणे संपवण्यासाठी सरकारने पाऊल उचललं पाहिजे आणि कठोर पाऊल भारत सरकारने उचललं पाहिजे। नुसतं म्हणायचं नाही तोंडाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, दहशतवाद्यांना पार नमवलं आणि आता दहशतवादी शिल्लकच नाही। जर दहशतवादी शिल्लकच नव्हता तर दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन स्थळी येऊन हल्ले करतात कसे? मग याचा अर्थ आहे की दहशतवाद अजून संपवलेला नाही। मग भारत सरकारने आतापर्यंत काही शून्य कार्य केलं का? आतापर्यंत दहशतवादी संपवले
नमवले नाही, दहशतवाद्यांना नमवलं पाहिजे. भारतामध्ये त्यांना प्रवेश सुद्धा नाही, एक पाऊल सुद्धा नाही ठेवता आला पाहिजे. एवढी कठोर आणि सुरक्षित यंत्रणा भारताची असली पाहिजे. कारण की एखाद्या पर्यटन स्थळी जर भारतीय पोलीस एखादाही नसावा आणि आर्मीचं सुद्धा तिथे कुणीही नसावं, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. साधं नगरपालिकेचं 5-6 झाडाचं गार्डन असलं तरीही तिथे पोलीस, स्थानिक पोलीस हजर असतो. 24 तास तिथं पोलिसांची ड्युटी असते. नगरपालिकेच्या गार्डनमध्ये अंगणवाडीची लेकरं खेळायला जातात, तिथे सुरक्षितता पोहोचवल्या जाते. आणि इथे एखाद्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळी जर सुरक्षितता नसेल, विदेशी पर्यटक सुद्धा त्या ठिकाणी मारले गेले, महाराष्ट्रातील पर्यटक सुद्धा त्या ठिकाणी गोळीबारामध्ये गेले. असे जर महत्त्वाचे राज्यातले लोक त्या ठिकाणी पर्यटन स्थळी गोळीबाराला बळी पडत असतील तर त्या ठिकाणी सुरक्षितता कुठं आहे? भारत सरकार याच्यावरती तोंडच काढत नाही. कारण पुलवामा हल्ल्याचं काय झालं? पुलवामा हल्ल्याच्या मागे जबाबदार कोण होतं हे भारत सरकारने अजूनही जाहीर केलं नाही. का तो छुपा प्लॅन होता हेही जाहीर केलेलं नाही. अगदी यासुद्धा हल्ल्याचं हे असंच करणार, पण नाही करावं, भारत सरकारने जाहीर करावं की हे दहशतवादी घुसखोरी कुठून करत आहेत, पोलिसांच्या वेशात हे कसे काय आले आणि तिथे भारतीय सुरक्षितता यंत्रणेचं कुणीही का नव्हतं आणि भारतीय पोलीससुद्धा त्या ठिकाणी, स्थानिक पोलीससुद्धा का हजर नव्हते, हे सगळं जाहीर केलं पाहिजे. विशेष करून त्या तोंडाने हे जाहीर केलं पाहिजे जे नेहमी सांगते की देश सुरक्षित हातात आहे. हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे. कारण प्रधानमंत्री ठरवल तर एक सुद्धा दहशतवादी भारतामध्ये पाऊल ठेवणार नाही. प्रधानमंत्र्यांनी एवढे कठोर पाऊल उचलले पाहिजे. फक्त तोंडाने बडबड करण्यापेक्षा दहशतवाद्यांना संपवण्याचे कठोर पाऊल उचलले पाहिजे. आणि दहशतवादी पर्यटन स्थळी, धार्मिक स्थळी, अमरनाथ, इकडे आता पर्यटकांना किंवा भाविकांना जेव्हा अमरनाथ यात्रेला जायचं असतं तर भाविकांमध्ये आताच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की भूतांची, या दहशतवादी भूतांची काळेकुट्ट छाया त्या ठिकाणी यांची दिसत आहे आणि तिथे आता जावं की नाही जावं. आता भाविकसुद्धा त्या ठिकाणी कसे जाणार आणि पर्यटन स्थळीसुद्धा आता पर्यटक कसे जाणार, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या पर्यटन स्थळांना, धार्मिक स्थळांना सुरक्षित ठेवायचं असेल तर या दहशतवाद्यांना मुळापासून उखडून फेकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे आणि दहशतवाद संपवला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला नमवलं पाहिजे आणि नमवण्याचं काम हे इतर देशांपेक्षा भारत सरकारनेच केलं पाहिजे. जय हिंद, जय भारत.